अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 21 अनुग्रह करणम म्हणजे कृपा करणं। विनायक ठाकूर, अनंतराव पाटणकर आणि पंढरपूरचे वकील यांच्यावर अनुग्रह करणं हा विषय आहे। अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। मागील अध्यायाच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे विनायक हरिश्चंद्र ठाकूर यांना महापुरुषांचे अवतार, महापुरुषाचे म्हणजेच श्री साईनाथांचे दर्शन कसे घडले ते आता एकाग्र मन करून ऐका। वक्त्याचे बोल कानावर पडल्यावर श्रोता जर आनंदाने डोलू लागला नाही, तर त्याच्या अंगावरचे रोमांच हलू लागले नाही, तर ते बोल वायाच गेले समजावे। जे श्रोते ऐकून त्यात रंगून गेले नाहीत, त्यांचा गळा मनोविकाराच्या उत्कट अवस्थेमुळे भरून आलेला नाही आणि डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले नाहीत, तर ते कथेचे व्यर्थच सांगणे। बाबांचे बोल मनाला आनंद देणारे असत। उपदेश करण्याची त्यांची तऱ्हा अलौकिक होती। प्रत्येक वेळी त्यांचे कृत्य नवे आणि आश्चर्यकारक असे। त्यांच्या चरणी माझा नमस्कार असो। आपले नशीब उदयाला आल्याशिवाय साधू संतांची गाठ पडत नसते। अगदी जवळ उशाशी असले तरी अत्यंत पापी माणसाला ते दिसत नसतात। या सिद्धांताचा खरेपणा पुराव्याने दाखवून देण्यासाठी दूर आपल्या देशात किंवा परदेशातही जाण्याची जरुरी नाही। मीच माझा स्वतःचा अनुभव श्रोत्यांना सांगतो। वांद्रे शहरात पीर मौलाना नावाचे एक प्रसिद्ध महासिद्ध पुरुष होते। हिंदू, पारशी वगैरे इतर धर्मांचे शहाणे व विद्वान लोकही त्यांचे पवित्र दर्शन घेत असत। मी त्या शहराचा न्यायाधीश होतो। त्यांचा इनूस नावाचा एक सेवेकरी होता। मौलाना साहेबांच्या दर्शनाला मी यावे म्हणून तो मला सारखा आग्रह करत असे, परंतु हजारो लोक तेथे येतात, आपण तेथे कशाला जावे, उगाच कोणाच्या मूर्वतीला बळी पडून आपला नावलौकिक कशाला घालवावा, असे काहीतरी विचार मनात येऊन त्यांच्या दर्शनाला मी कधी गेलोच नाही। जणू काय आपणच आपल्या सावलीला मी भ्यालो किंवा माझे दुर्दैवच मला आडवे आले। असो, अशीच कित्येक वर्षे गेली। तेथून पुढे बदली झाली आणि जेव्हा ती वेळ आली तेव्हा शिर्डीशी कायमचा संबंध जोडला गेला। सांगण्याचे तात्पर्य असे की अभाग्याला येथे शिरकाव नसतो। ईश्वरी कृपा असली तरच हा संतांचा सहवास सहज प्राप्त होतो, नाहीतर याचा योग फार कठीण असतो। याविषयीची एक गोड कथा श्रोत्यांनी आता काळजीपूर्वक ऐकावी। या संतांच्या अनादी काळापासूनच्या संघटना व गुप्त व्यवस्था कशा असतात ते पहा। जसा प्रसंग पडेल आणि जशी वेळ येईल त्याप्रमाणे आणि ज्याला जे ठिकाण आवडेल त्या ठिकाणी आपले कार्य पुरे करण्यासाठी हे संत अवतार घेतात, परंतु ते एकमेकांपासून भिन्न नसतात। त्यांचे ठिकाण, वेळ व कार्य वेगळे असले तरी एकाचे मनोगत दुसरा संत पूर्णपणे जाणत असतो। त्या सगळ्यांचे आतून एकपणच असते। सार्वभौम राजाची जशी ठिकठिकाणी ठाणी वसवलेली असतात आणि अधिकारी नेमून तेथली भरभराट आणि वैभव संपादिले जाते, तसेच हा स्वानंद रूपी सम्राट ठिकठिकाणी प्रगट होऊन आपला हा राज्याचा गाडा म्हणजेच कारभार गुप्तपणे सूत्रे हलवून चालवित असतो। एकदा एक इंग्रजी शिकलेले BA पदवी मिळवलेले गृहस्थ, 100 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा विनायकराव ठाकूर हे त्यांचं नाव, ते हळूहळू मार्गक्रमित मोठे नामांकित अधिकारी झाले, ऑफिसर झाले। त्यांना पुढे तालुक्याची मामलतदारी मिळाली, प्रांतही झाले म्हणजे प्रांत अधिकारी झाले आणि सुदैवाने साईबाबांचा समागम झाला, भेट झाली। ही मामलतदारी दिसायला जरी बरी असली आणि मानाने जरी मोठी असली तरी लहान टेकडीप्रमाणे दुरून सुंदर दिसते, परंतु जवळ गेल्यावर काजरी नावाच्या झाडांनी वेढलेली असते, म्हणजे चढण्यास कठीण अशी ही टेकडी असते। पूर्वीचे ते गोड दिवस गेले, जेव्हा अधिकाराची हौस होती, लोक सुद्धा अधिकाऱ्यांना मानत असत आणि एकमेकांना आनंद वाटत असे। आताचे हाल विचारू नका। सुखाच्या नोकरीचा तो काळ गेला।
आता जबाबदारी फार वाढली आहे. पैसा भरपूर मिळतो, परंतु त्रास आणि दगदग जास्त होते. नोकरी आटोकाट प्रयत्न करून केली तरी आता पूर्वीसारखा मामलतदारीला मान राहिलेला नाही आणि प्रांताधिकाऱ्याचे वैभवही राहिले नाही. असो, ते अधिकारपद सुद्धा अमाप पैसा खर्च केल्याशिवाय आणि सतत अभ्यासाची मेहनत केल्याशिवाय मिळत नसते. आधी त्याला BA व्हावे लागते, मग तो मुलकी खात्यात रोखीचा हिशोब ठेवणारा कारकून बनतो. महिना 30 रुपये पगारावर अशी त्याची वाटचाल सुरू असते. नंतर योग्य वेळ आल्यावर घाटावर जावे लागते. जमिनीचे क्षेत्र मापण्याचे काम शिकावे लागते. मोजणीदारांमध्ये राहावे लागते आणि परीक्षा पास करावी लागते. पुढे जेव्हा एखादा आसामी स्वतः वैकुंठाला जाईल आणि आपली जागा रिकामी करील, तेव्हा ती जागा याच्या कामी पडेल. असो, आता ही लांबलचक आणि निरस गोष्ट पुरे. नुसती तोंडाची बडबड कशाला पाहिजे. एका गृहस्थाला म्हणजेच विनायकराव ठाकूरांना साईबाबांची भेट कशी झाली ती गोष्ट आता ऐका. बेळगावजवळ, जे आता कर्नाटकात आहे, त्याच्याजवळ वडगाव नावाचे एक खेडे आहे. तेथे मोजणीदाराचे शिकाऊ वर्गाची तुकडी आली आणि त्यांनी तेथे मुक्काम केला. त्या गावी एक सत्पुरुष म्हणजे प्रसिद्ध कानडी कर्नाटकी संत आप्पा महाराज होते, ज्यांच्या दर्शनाला ते गेले. पायांवर डोके ठेवले विनायक ठाकूरांनी आणि आशीर्वाद प्रसाद पावले. त्या सत्पुरुषांच्या म्हणजे कानडी संत जे होते, कर्नाटकचे संत आप्पा महाराज, त्यांच्या हातात त्यावेळी निश्चल दास कृत म्हणजे निश्चल दास यांनी लिहिलेल्या विचारसागर नावाचा ग्रंथ होता. आचार्य विद्यारण्यांच्या मूळ संस्कृत भाषेतील पंचदशी ग्रंथाच्या आधारे उत्तर भारतातील महात्मा निश्चलदास यांनी सामान्य माणसांना समजण्यासाठी हिंदी भाषेत सन 1849 साली हा ग्रंथ लिहिला, विचारसागर. अर्थातच या ग्रंथाचा विषय अद्वैतवाद आणि उद्देश ब्रह्मसाक्षात्कार असल्याने हा प्रमेय ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाची मराठी, गुजराती, बंगाली आणि इतर भाषांतरे झालेली आहेत. यावरून याची लोकप्रियता आणि लोकोपयोगिता सिद्ध होते. जेव्हा विनायक ठाकूर हे अधिकारी होते आणि बेळगाव जवळच्या वडगाव तिथे मोजणीदारांना शिकाऊ वर्गाची तुकडी आली होती, तिथे त्यांनी मुक्काम सगळ्या लोकांसोबत, अधिकाऱ्यांसोबत केला होता, तेव्हा तिथे एक संत आले होते कर्नाटकचे, कानडी संत. कानडी भाषा आहे ती कर्नाटकची, आणि ते संत होते आप्पा महाराज. आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांच्या हातात काय होतं, त्या संतांच्या, आप्पा महाराजांच्या निश्चल दास यांनी लिहिलेला विचारसागर नावाचा ग्रंथ, ज्याच्यात अद्वैतवाद होता, आणि ते वाचत होते तिथे. पुढे काही काळ गेल्यावर येतो म्हणून निघू लागत असताना ते साधू प्रसन्न होऊन विनायकराव ठाकूर या गृहस्थांना काय म्हणाले ते ऐका. ते संत म्हणताय, आप्पा महाराज म्हणताय विनायक ठाकूरांना, बरे, आता आपण यावे, या ग्रंथाचे अवलोकन करावे, म्हणजे हा ग्रंथ वाचून पहावा, म्हणजे तुमचे मनोरथ पूर्ण होतील. हे लक्षात ठेवा, तुम्ही आपल्या नोकरीनिमित्त उत्तर दिशेला जाल तेव्हा वाटेत मोठ्या दैवयोगाने एका महापुरुषाचे दर्शन होईल आणि ते पुढचा मार्ग तुम्हाला दाखवतील. तेच तुम्हाला उपदेश करून आपली शिकवण तुमच्या मनात ठसवतील आणि तुमच्या मनाला शांती देतील, असं आप्पा महाराज हे कानडी संत म्हणाले. आणि बेळगावच्या उत्तरेला म्हणजे कर्नाटकाच्या उत्तरेला, कर्नाटक दक्षिण भारतात आहे, तर उत्तर भारतात तुमची यात्रा होईल तेव्हा तुम्हाला मार्गात एक संत भेटतील, असं त्यांनी एक भविष्यवाणी केली की जे तुम्हाला मार्ग दाखवतील, असं विनायक ठाकूरांना संत आप्पा महाराजांनी तेव्हा सांगितलं. त्या गृहस्थांचे म्हणजे विनायक ठाकूरांचे तिथलं कार्य संपलं आणि त्यांची पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे बदली झाली आणि नाणेघाट चढून जाण्याचे संकट उद्भवले. या घाटावरचा मार्ग फार अवघड होता, कारण तेव्हा घाटातला रस्ता नव्हता. रेड्यावर स्वार होऊन तो नाणेघाट जो डोंगर होता तो पार करावा लागत असे. म्हणून जवळचाच एक रेडा वाहन म्हणून बसायला आणला. पुढे मोठे अधिकारी होतील, घोडे, गाड्या, मोटारी मिळतील, परंतु आज रेड्याची हाजरी घेऊन वेळ साजरी केली पाहिजे. घाट पायी चढणे अशक्य आणि रेड्याशिवाय दुसरी सोय नाही, असा हा नाणेघाटातल्या वाहनाचा तऱ्हेवाईकपणा होता. म्हणून त्यांनी विचार केला, खोगीर चढवून, म्हणजे जे आसन असतं बसायचं, जे घोड्यावर किंवा प्राण्यावर टाकलं जातं, इथे रेड्यावर टाकलं जातं, तर त्याला खोगीर म्हणतात, ज्याच्यावर माणूस बसतो प्राण्याच्या अंगावर, ते आसन.
खोगीर चढवून रेडा तयार करवला आणि मोठ्या कष्टाने त्यावर स्वार झाले. विनायक ठाकूर स्वार तर झाले म्हणजे बसले तर खरे, परंतु ते रेड्यासारखे विलक्षण वाहन होते, त्यामुळे झोके हिसके खाऊन त्यांच्या पाठीत लचक भरली. असो, पुढे हा प्रवास संपला आणि जुन्नरची कामगिरी समाधानपूर्वक झाली आणि तेथून मुक्काम हल्ला ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे परत पुन्हा बदली झाली. तेथे नानासाहेब चांदोरकरांची त्यांची गाठ पडली आणि श्री साईनाथांची कीर्ती ऐकून त्यांचे दर्शन घेण्याची त्यांना विनायक ठाकूरांना बुद्धी झाली. दुसऱ्याच दिवशी संधी आली आणि चांदोरकर तयार होऊन म्हणाले, चला माझ्याबरोबर, आपण शिर्डीची वारी करूया. दोघेही बाबांचे दर्शन घेऊया, त्यांना नमस्कार करूया आणि 1-2 दिवस शिर्डीला राहून कल्याणला परतूया, असं चांदोरकर विनायक ठाकूरांना म्हणाले. परंतु त्याच दिवशी ठाणे शहरात दिवाणीच्या कोर्टात म्हणजे दिवाण कोर्टामध्ये एका खटल्याची सुनावणी निश्चित केलेली होती, म्हणून त्यांनी ती सोबत सोडून दिली. नानासाहेबांनी खूप आग्रह केला. नानासाहेब चांदोरकरांनी, चला हो, बाबा समर्थ आहेत, तुमची दर्शनाची इच्छा पुरवतील ते. त्या मुकदम्याचे म्हणजे त्या कोर्ट केसचे काय एवढं महत्व घेऊन बसलात. परंतु त्यांना ते कसं पटावं. मुकदम्याची तारीख म्हणजे केसची तारीख चुकवायला त्यांना भीती वाटली. नशिबाने कपाळावर लिहिलेले हेलपाटे कसे चुकतील. मनात दर्शनाची इच्छा धरल्यावर सर्व विघ्ने बाजूला सरल्याची पूर्वीची स्वतःची प्रत्यंतरे नानासाहेबांनी त्यांना सांगितलं, म्हणजे अनुभव सांगितले की मी मनात दर्शनाची इच्छा धरली शिर्डीला जाऊन साईंची, तेव्हा माझ्या रस्त्यात येणारे माझ्या आयुष्यातले सर्व विघ्न संकट कसे आपोआप बाजूला होत गेले. याचे उदाहरणं नानासाहेब चांदोरकर स्वतः सांगत होते, त्यांचे स्वतःचे उदाहरणं ठाकूरांना. परंतु ठाकूरांच्या मनाची खात्री पटेना. आपला स्वभावच तसा, त्याला ते तरी काय करणार. त्यांनी ठरवले की आधी दाव्याचा निकाल लावावा आणि मनाची अस्वस्थता घालवावी. असो, मग ते विनायकराव ठाकूर ठाण्याला दाव्यासाठी म्हणजे केसच्या कामासाठी गेले आणि चांदोरकर शिर्डीला निघाले. दर्शन घेऊन चांदोरकर परत आले. तिकडे ठाण्याला गंमतच झाली पहा. ठाकूर वेळेवर कोर्टात हजर राहिले, परंतु दाव्याचे काम पुढे ढकलले गेले, म्हणजे ती केस त्या दिवशी झालीच नाही. आणि चांदोरकरही हातचे गेले. जे चांदोरकर शिर्डीला नेणार होते तेही शिर्डीला एकटे जाऊन आले. ठाकूर फार खजील झाले, म्हणजे त्यांना पश्चाताप झाला, वाईट वाटलं आणि म्हणू लागले की चांदोरकरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला असता तर बरे झाले असते. त्यांनी मला शिर्डीत बरोबर नेले असते आणि दर्शनाचे कार्य स्वस्थ चित्ताने उरकले गेले असते. दाव्यापरी दावाही राहिला, म्हणजे केसही एकीकडे अर्धवट राहिली आणि साधू समागमही चुकला, म्हणजे साईंसोबत भेटणं, साईंचं दर्शन घेणं हेही राहून गेलं, असं ते स्वतःशी म्हणाले ठाकूर. मग ठाकूरांनी ताबडतोब शिर्डीला जाण्याचा बेत केला. वेळेवर शिर्डीला गेलो तर कदाचित नानासाहेबांची भेट होईल आणि ते मला साईबाबांच्या पायी घालतील आणि मला मनाला आनंद होईल. शिर्डीत माझ्या ओळखीचे कोणी नाही, तेथे सर्व बाजूंनी मी नवखा आहे म्हणजे नवा आहे. नानासाहेब भेटले तर फारच चांगले होईल, परंतु तसला योग घडणे फारच कठीण, असा विचार मनात करत ठाकूर आगगाडीत बसले, रेल्वेमध्ये बसले आणि दुसऱ्या दिवशी शिर्डीत पोहोचले. नानासाहेब अर्थात तिथे नव्हते. ठाकूर ज्या दिवशी शिर्डीत यायला निघाले त्याच दिवशी नानासाहेब शिर्डीतून परत जायला निघाले होते. ठाकूरांचा फार विरस झाला, म्हणजे मूड ऑफ झाला आणि मनात ते फार निराश झाले. इतक्यात त्यांचे दुसरे एक भले मित्र त्यांना भेटले आणि त्यांनी साईबाबांचे दर्शन करवून त्यांच्या मनाची हौस पुरवली. बाबांचे दर्शन घेतल्याबरोबर ठाकूरांचे त्यांच्या चरणी मन जडले, श्रद्धा जडली आणि ठाकूरांनी बाबांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. क्षणभर असे ते उभे असताना भूत, भविष्य आणि वर्तमान सर्व जाणणारे बाबा तोंडावर हास्य आणून ठाकूरांना काय म्हणाले ते आता लक्ष देऊन ऐका. साईबाबा म्हणतायत विनायक ठाकूरांना की कानडी आप्पांच्या सांगण्यासारखे किंवा रेड्यावर बसून घाट चढण्यासारखे येथले चालणे सोपे नाही. येथल्या मार्गात म्हणजे शिर्डीच्या येण्याच्या मार्गात अंग झिजवल्याशिवाय दुसरा उपाय नाही. खुणेची ही अक्षरे कानडी आप्पा आणि रेड्यावर बसून घाट चढणं हे प्रसंग, ही खुणेची अक्षरे कानी पडताच, ओळखीची अक्षरे शब्द कानी पडताच ठाकूरांचे अंतःकरण आणखीच गहिवरले आणि पूर्वीच्या सत्पुरुषांचे वचन खरे ठरल्याचा जो कानडे आप्पांनी सांगितलं होतं, आप्पा महाराजांनी
बेळगावजवळ असताना काम करत असताना, की उत्तरेकडे तुम्ही जाल आणि तिथे तुम्हाला संत मिळतील जे तुम्हाला सत्पुरुष मार्ग दाखवतील, तेच हे साई आहेत हे त्यांना कळलं. ठाकूरांना अनुभव आला. मग दोन्ही हात जोडून ठाकूरांनी साईबाबांच्या चरणी मस्तक ठेवले, म्हणजे डोकं टेकवून नमस्कार केला आणि म्हणाले, ठाकूर म्हणतायत, हे साईनाथा कृपा करा आणि मला अनाथाला पदरात घ्या. आपणच माझे महापुरुष आहात. निश्चल दासकृत ग्रंथाचा उपदेश मला संपूर्णपणे कळला, अद्वैतवादाचा, आणि ज्यापेक्षा अधिक वरचढ काही नाही अशा सुखाचा अनुभव आला. कुठे वडगाव आणि कुठे शिर्डी, काय ही सत्पुरुषाची व महापुरुषाची जोडी. सत्पुरुष म्हणजे साईबाबा आणि महापुरुष इथे त्यांना म्हटलेलं आहे ज्यांनी साईबाबांकडे विनायक ठाकूरांना भविष्यात तुम्ही साईबाबांकडे जाल असं सांगितलं, ते आप्पा महाराज. तर या दोन संतांची जोडी जे कधी भेटलेच नाही त्यांची ही कशी काय जोडी लागली असं इथे लेखक लिहितोय. किती त्यांची थोडक्या शब्दांची स्पष्ट भाषा आणि उपदेशाचे केवढे चातुर्य. एक म्हणतात ग्रंथ वाचा, पुढे महापुरुषाची भेट होईल आणि मग ते पुढील कर्तव्याचा खरा उपदेश करतील. दैवयोगाने तेही भेटले, तेच ते हे खुणांनी पटवले. एकाच्या सांगण्याप्रमाणे ग्रंथ वाचला, पण दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. साईनाथ त्यांना म्हणाले. ठाकूरांना काय म्हणताय साईनाथ पुढे ते ऐका. साईनाथ म्हणताय, आप्पांनी सांगितले ते अगदी बरोबर आहे, परंतु ते जेव्हा आचरणात येईल तेव्हाच तुमचे मनोरथ पूर्ण होईल, असं साईबाबा म्हणाले. निश्चल दासकृत विचारसागर या ग्रंथाविषयीचा भक्तांच्या कल्याणासाठी उच्चार झाला. काही दिवसांनंतर ग्रंथाचे पारायण झाल्यावर शिर्डीत त्यातील आचरण समजावून सांगितले. आधी ग्रंथ ऐकावा, मग त्याचे मनन करावे, म्हणजे मनात त्याचा परत विचार करावा. ग्रंथाचे पारायण किंवा आवर्तन केले, म्हणजे परत परत ग्रंथ वाचला, म्हणजे त्याचे सारखे चिंतन होत राहते. नुसते वाचले म्हणजे संपले नव्हे, तर ते कृतीत उतरले पाहिजे. नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी ओतल्यासारखे ते सर्व होईल. जोपर्यंत अनुभवपूर्वक ज्ञान हातात येत नाही तोपर्यंत ग्रंथांचे वाचणे व्यर्थ असते आणि स्वतः ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या गुरुच्या कृपेशिवाय पुस्तकी ज्ञान निष्फळ असते. याविषयीची एक लहानशी कथा जी भक्तीची खरी योग्यता आणि पुरुषार्थाची आवश्यकता दाखविल ती श्रोत्यांनी आपल्या हितासाठी ऐकावी. एकदा पुणे शहरात राहणाऱ्या अनंतराव पाटणकर नावाच्या एका गृहस्थाला साईबाबांच्या दर्शनाची उत्सुकता उत्पन्न झाली आणि ते घाईने लगेच शिर्डीला आले. त्यांनी सगळा वेदांत ऐकला होता आणि मूळ संस्कृत भाषेतील उपनिषदे टीकेसह वाचली होती. तरी सुद्धा त्यांचे मन सदा चंचल असे आणि त्यांची तळमळ राहत नव्हती. साई समर्थांचे दर्शन घेतल्यावर पाटणकरांच्या डोळ्यांना समाधान वाटले. आता पाटणकरांचा हा अनुभव सांगताय. त्यांनी बाबांच्या पायांना नमस्कार केला पाटणकरांनी आणि यथाविधी पूजन केले. मग हात जोडून बाबांच्या जवळ बसून अनंतरावांनी म्हणजेच पाटणकरांनी भक्तिपूर्वक अत्यंत दीनपणे प्रश्न केला. साईबाबांना पाटणकर म्हणतायत, अनेक ग्रंथ पाहिले, वेद वेदांग उपनिषद यांचा अभ्यास केला, चांगली शास्त्रे आणि पुराणे ऐकली, तरी मन खिन्न कसे, वाचले ते व्यर्थ गेले असे आता वाटू लागले. माझ्यापेक्षा अनपड म्हणजे अडाणी, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा भावार्थी भोळे भक्त असे लोक बरे असे मला वाटते. जोवर मन अस्वस्थ राहते तोवर ग्रंथाचे वाचणेच व्यर्थ आहे. शास्त्रांचा खोल अभ्यास व्यर्थ आहे आणि सगळे पुस्तकी ज्ञानही व्यर्थच. ज्यामुळे चित्ताला शांती लाभत नाही ते फुकटचे शास्त्रांचे नैपुण्य कशाला हवे, वेदातील महावाक्यांचा जप कशाला हवा आणि ब्रह्मज्ञान कोठून मिळणार. कर्णोपकरणी वार्ता ऐकली की साईबाबा नुसत्या दर्शनाने मनाच्या चिंता घालवतात आणि थट्टा मस्करीने गोष्टी सांगून सहज सन्मार्गाला लावतात. म्हणून हे तपोराशी महाराज, साई महाराज, मी आपल्या पायांपाशी आलो आहे. माझ्या मनाला स्थैर्य लाभेल असा आशीर्वाद द्या, असं अनंतराव पाटणकर साईंना म्हणाले. त्यावर साई महाराजांनी एक विनोदपूर्वक आख्यायिका सांगितली, म्हणजे गमतीची गोष्ट सांगितली, जी ऐकून अनंतरावांना समाधान झाले आणि त्यांना आपले ज्ञान सफल झाल्याचा अनुभव झाला. ती थोड्या शब्दांची परंतु मोठे तात्पर्य असलेली कथा
मी आता सांगतो, असं हेमाडपंत आपल्याला म्हणताय. श्रोत्यांनी ऐकण्यासाठी तयार व्हावे. ती कथा विनोदी असली तरी बोध घेण्यासारखी आहे, म्हणून तिचा कोणी अनादर करू नये. आता ती गोष्ट ऐका. साईबाबा काय म्हणताय अनंतराव पाटणकरांना ते आता आपण पाहूया. साईबाबा अनंतरावांना म्हणाले की एकदा एक सौदागर आला, तेव्हा समोर एका घोड्याने 9 लेंड्या टाकल्या. त्या जमिनीवर पडताच आपले काम करण्याला नेहमी तत्पर असलेल्या सौदागराने आपला उपरण्याचा पदर पसरून त्या लेंड्या सर्व घट्ट बांधून घेतल्या उपरण्यात, आणि त्याच्या मनाला एकाग्रता लाभली. एवढंच साईबाबा बोलले. आता अनंतराव काय विचार करतायत ते पहा. साईनाथ हे काय बोलले, याचा काय मतलब असावा, काय अर्थ असावा, सौदागराने त्या लेंड्या कशासाठी गोळा केल्या, याचा काहीही अर्थ कळत नाही. असा विचार करत करत अनंतराव मशिदीतून परत आले. त्यांनी ते संभाषण दादा केळकरांना सविस्तरपणे सांगितले आणि अनंतराव पाटणकर म्हणाले की तो सौदागर कोण, लेंड्यांचे प्रयोजन, उद्देश काय, 9चेच काय महत्व, 9च लेंड्या, मला हे उलगडून सांगा. हे काय गूढ आहे दादा, मला ते समजत नाही. बाबांच्या मनातले कळेल असे मला स्पष्ट सांगा. दादा केळकर काय म्हणाले, ते म्हणाले की मलाही ते कळत नाही. बाबांचे बोलणे असेच गूढ असते. गूढ म्हणजे न समजणारे, कठीण असते. परंतु त्यांच्याच प्रेरणेच्या बळाने मला जे समजते ते मी सांगतो. ईश्वराची कृपा हे ते घोडे आहे. ते घोडं म्हणजे काय, ईश्वराची कृपा. आणि 9 लेंड्या म्हणजे 9 प्रकारची भक्ती आहे. भक्तीशिवाय एकट्या ज्ञानाने परमेश्वर भेटत नसतो. श्रवण, कीर्तन, विष्णूचे म्हणजे ईश्वराचे नामस्मरण, चरण सेवन, अर्चन म्हणजेच उपचार विधीपूर्वक पूजा करणे, वंदन म्हणजे नमस्कार करणे, दास्य म्हणजे सेवकाप्रमाणे चाकरी करणे, सख्य म्हणजे देवाशी मैत्री भावाने वागणे, आणि आत्मनिवेदन म्हणजे ईश्वराला सर्वस्वी शरण जाणे. अशा प्रकारची ही 9विधा भक्ती आहे, म्हणजे 9 प्रकारची भक्ती आहे. पहिला आहे श्रवण म्हणजे ऐकायचं देवाच्या गोष्टी, देवाच्या कथा इत्यादी. कीर्तन म्हणजे बोलायचं, जे आपण ऐकलंय ते इतरांना सांगायचं म्हणजे कीर्तन. तिसरी भक्ती अशी आहे की नामस्मरण, ईश्वराचं नाव आठवायचं. चौथी भक्ती आहे चरण सेवन, त्यांच्या चरणांची सेवा करायची ईश्वराच्या. आणि 5वी भक्ती आहे पूजन करायचं, अर्चन करायचं. 6वी भक्ती आहे वंदन, नमस्कार करायचा ईश्वराला. 7वं आहे दास्य म्हणजे सेवकासारखं, सेवक होऊन, चाकर होऊन, नोकर होऊन ईश्वराची सेवा करायचं. त्यानंतर 8वी भक्ती आहे सख्य म्हणजे ईश्वराचा मित्र होऊन त्याच्याशी वागायचं, खेळायचं. आणि त्यानंतर 9वी भक्ती आहे आत्मनिवेदन म्हणजे स्वतः ईश्वराला शरण जाऊन आपल्या मनातलं सर्व व्यक्त करणं, त्याच्याशी बोलणं, संवाद करणं. तर श्रीमद भागवत पुराणामध्ये स्कंध 7 मध्ये म्हणजे 7व्या भागामध्ये अध्याय 5 आहे. 5व्या अध्यायामध्ये त्यात 23वा श्लोक आहे. स्कंद 7 अध्याय 5 श्लोक 23वा श्रीमद भागवत. त्यात असा श्लोक आहे 9विधा भक्तीचा. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही भक्ती अनुक्रमे परीक्षित राजा, शुकमुनी, प्रल्हाद भक्त प्रल्हाद, लक्ष्मी देवी, पृथु राजा, अक्रूर राजा, हनुमंत म्हणजे मारुती, अर्जुन आणि राजा बळी यांनी केली होती. म्हणजे श्रवण भक्ती कोणी केली तर परीक्षित राजाने केली. परीक्षित राजाने ऐकण्याची, ईश्वराच्या कथा ऐकण्याची, लीला ऐकण्याची भक्ती केली. कीर्तन भक्ती म्हणजे बोलण्याची, ईश्वराच्या कथा सांगण्याची, लीला सांगण्याची भक्ती कोणी केली? कीर्तन भक्ती कोणी केली? शुकमुनींनी केली. प्रल्हादाने विष्णू स्मरण म्हणजे ईश्वराचं स्मरण, नामस्मरण करायची भक्ती केली. लक्ष्मीने पादसेवन करायची भक्ती केली म्हणजे ईश्वराचे ती पाय चेपते आहे, पायांची सेवा करते आहे. अर्चन भक्ती म्हणजे पूजा वगैरे करायची भक्ती पृथ्वीराजांनी केली, ज्याच्यावरून या ग्रहाचं नाव पृथ्वी आहे.
तो आहे राजा पृथू. त्याने पूजा वगैरे केली, तीच त्याची भक्ती. वंदन भक्ती ही म्हणजे नमस्कार करायची भक्ती ही अक्रूराने केली. महाभारतात येईल ही गोष्ट. आणि त्यानंतर दास्य भक्ती हनुमंत म्हणजे मारुतीने केली. मारुती कसा रामाचा सेवक बनून राहिला, तर ही दास्य भक्ती आहे. आणि सख्य म्हणजे मित्रत्वाची भक्ती म्हणजे ईश्वराचा मित्र होऊन राहायची भक्ती जी केली ती अर्जुनाने केली. अजून कोणी केली नाही असा याचा अर्थ नाही, पण इथे एक एक उदाहरणं दिलेत. आणि आत्मनिवेदन हे राजा बळीने स्वतःचं आत्मनिवेदन केलेलं आहे वामनापुढे. तर ती एक प्रकारे आत्मनिवेदन ही एक भक्ती आहे, ती त्याने केली राजा बळीने. हे उदाहरणं दिली आहेत एकेका भक्ताची, एकेका प्रकाराने केलेली भक्ती त्यांनी जी आहे ती. ही तू जाणून घे नवविधा भक्ती. साई महाराज सांगत असावेत असं दादा केळकर अर्थ लावून सांगत आहेत की त्यांच्या 9 लेंडी गोळा करायची जी त्यांनी एका वाक्यात गोष्ट सांगितली विनोदी, तर त्याचा काय अर्थ असेल तर 9 लेंड्या म्हणजे या नवविधा भक्ती असतील, भक्तीचे प्रकार असतील. आणि तो घोडा जो लेंडी टाकतोय तो म्हणजे ईश्वराची कृपा आहे. ईश्वराची कृपेला त्यांनी घोडा सांगितलंय साईंनी, असा अर्थ केळकर सांगत आहेत. अंतःकरणात पूर्ण विश्वास ठेवून यातील एक भक्ती जरी घडली तरी भावाचा भुकेला श्रीहरी भक्ताच्या घरीच प्रगट होईल. म्हणजे भक्तीचे हे प्रकार आहेत 9, त्यातली कोणतीही भक्ती तुम्ही कथा ऐका किंवा सांगा किंवा देवाचं नाव आठवा किंवा त्याचे पायांचं सेवा करा किंवा त्याची पूजा करा तुमच्या पद्धतीने किंवा त्याला नमस्कार करा फक्त किंवा त्याची सेवा करा सर्व बाजूंनी. सर्व म्हणजे पूर्ण देवाच्या झोपवण्यापासून उठवण्यापर्यंत आणि उठवण्यापासून झोपवण्यापर्यंत पूर्ण आयुष्यभर तुम्ही त्याची सेवा करा, जसं तुम्ही तुमच्या मालकाची सेवा करता. किंवा सखा बनून त्याचा मित्र बनून त्याच्यासोबत राहा, त्याची भक्ती करा. किंवा स्वतःचं आत्मनिवेदन त्याच्याशी चर्चा करून बोलून रागावून रुसून प्रेमाने हट्टाने सगळं तुम्हाला जे वाटेल जे तुम्हाला जमेल ते तुम्ही त्याच्याशी डायरेक्ट बोला. तर यातल्या कोणत्याही प्रकारच्या भक्तीने भावाचा भुकेला श्रीहरी भक्ताच्या घरी प्रगट होईल. जप, तप, व्रत, योग साधन, वेदांचा उपनिषदांचा अभ्यास, आत्मज्ञानाचे उदंड निरूपण हे सर्व भक्तीशिवाय फुकटचे श्रम आहेत. वेदशास्त्रांची पारंगतता नको, ज्ञानी म्हणून जगभर कीर्ती नको, कोरड्या भक्तीची आवड नको, प्रेमळ भक्ती पाहिजे. आपण स्वतःला सौदागर समजा म्हणजे फायदा तोटा नीट पाहून व्यवहार करणारा व्यापारी समजा. सौद्याचा हा गर्भितार्थ समजून घ्या. जो सौदागर होता साईबाबांनी सांगितलेला की तो लेंड्या गोळा करतोय 9, तर तो सौदागर कोण आहे तर आपण स्वतःच तो सौदागर आहोत. म्हणजे फायदा तोटा फायदा नुकसान पाहून व्यवहार करणारा व्यापारी दुसरा तिसरा कोणी नसून आपणच आहोत. आपणच आपला फायदा पाहायचा आहे. सौद्याच्या म्हणजे व्यवहारात जेथे आपला फायदा दिसेल ती गोष्ट लगेच मग ती घोड्याच्या लेंड्यांसारखी घाणेरडी गोष्ट वाटत असली तरी खोटा अभिमान टाकून लगेच जवळ केली पाहिजे, हस्तगत केली पाहिजे. हा गर्भित अर्थ समजून घ्या. श्रवण वगैरे 9 प्रकारच्या भक्तींची ध्वजा फडकली की ज्ञानाच्या राजाला म्हणजे परमेश्वराला आनंद वाटत असतो. घोड्याने 9 लेंड्या घातल्या आणि सौदागर आतुरतेने त्या घ्यायला धावला. तशाच आतुरतेने धावून परमेश्वराकडे नवविधा भक्तिभाव धरला तर मनाला शांती मिळेल. त्यामुळेच मनाला स्थिरता येईल, सर्वांसाठी सद्भाव उपजेल आणि गंभीरता वाढेल. तसे नाही केले तर मनाची चंचलता चालू राहणे अनिवार्यच आहे. हेच गुरु महाराजांचे सांगणे आहे, असं दादासाहेब केळकर पाटणकरांना अनंतराव पाटणकरांना म्हणाले. अर्थ सांगितला त्यांनी की साईबाबा काय म्हणाले त्याचा अर्थ काय. तो नवविधा भक्ती आहे आणि त्यातली प्रत्येक भक्ती ही आपण सौदागर आहोत. आपण आपल्या आत्म्याच्या फायद्यासाठी, आपल्या उद्धारासाठी, मुक्तीसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी, ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी, प्रगतीसाठी, या जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकण्यासाठी, या सुखदुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण हा फायदा करून घेतला पाहिजे आपला स्वतःचा, असा त्याचा अर्थ आहे. असं केळकर सांगत आहेत की हेच गुरु महाराजांचे म्हणजे साईंचे सांगणे आहे, असं ते म्हणाले. दुसऱ्या दिवशी अनंतराव पाटणकर साईबाबांना चरण स्पर्श करून नमस्कार करत असताना
बाबांनी त्यांना विचारले की लेंड्या पदरी बांधल्या का, म्हणजे भक्ती तुला समजून घेता आली का 9 प्रकारची. त्यावर अनंतराव पाटणकर प्रार्थनापूर्वक म्हणाले की या दिनावर आपली कृपा असू द्यावी, म्हणजे त्या सहज बांधल्या जातील. काय एवढे त्यांचे महत्व. मग बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि कल्याण होईल असे आश्वासनपूर्वक साईबाबा म्हणाले. अनंतराव पाटणकर मनात आनंदले आणि त्यांना जी शास्त्र वाचून अभ्यास करून आधी शांती मिळत नव्हती, ती शांती, ते सुख या एका उपदेशातून मिळाले की फक्त भक्ती करणं आपल्या हातात आहे आणि भक्तीने सर्व काही साध्य होईल. आता आणखी एक लहानशी कथा श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी, म्हणजे त्यांना साईबाबांच्या अंतर्ज्ञानितेची म्हणजेच ज्ञानाची आणि सन्मार्ग प्रवर्तकतेची म्हणजे चांगल्या मार्गावर पुढे घेऊन जाणारा अशा त्यांच्या शक्तीची कल्पना येईल. एकदा एक वकील आले आणि येता क्षणीच मशिदीत जाऊन त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. त्यांचे चरण स्पर्श करून त्या वकिलाने नमस्कार केला साईंना. मग बरोबर आणलेली दक्षिणा दिली आणि बाजूला जाऊन बसले. इतक्यात त्या क्षणी चाललेले साईबाबांचे संभाषण ऐकण्याची वकिलांना उत्सुकता लागली. तेव्हा त्यांच्याकडे तोंड फिरवून त्यांना उद्देशून बाबा काहीतरी बोलले. ते वकिलांच्या मनाला फार झोंबले आणि त्यातनं त्यांना पश्चाताप झाला. लोक तरी किती लबाड असतात, साईबाबा बोलताय वकिलासमोर, की लोक तरी किती लबाड असतात, पाया पडतात, दक्षिणाही देतात आणि वरून मनातून शिव्याही देतात. काय आश्चर्य सांगावे. बाबांचे हे वाक्य ऐकून वकील काही बोलले नाहीत. ते आपल्या मनात खूप समजले. बाबांचे बोल बरोबर आहेत हे त्यांना पटले आणि त्यांचे तात्पर्य त्यांना त्यांच्या मनात ठसले. पुढे जेव्हा ते वाड्यात गेले वकील, तेव्हा ते दीक्षितांना म्हणाले की बाबा जे कोणाला झोंबतील असे बोलले ते सर्व योग्यच होते. आल्याबरोबरच माझ्यावर जो ताशेरा झाडला साईंनी, म्हणजे माझ्याबद्दल माझ्यासमोर जे काही कडक बोलले कठीण शब्दात, तो केवळ मला इशारा होता की कोणाच्याही थट्टेला किंवा निंदेला अंतःकरणात थारा देऊ नये, म्हणजे कोणाची थट्टा करू नये, कोणाची निंदा करू नये. आमचे मुन्सफ शरीर प्रकृती अस्वस्थ असल्याने फार त्रासून गेले. तो वकील सांगतोय दीक्षितांना की आमचे मुन्सफ म्हणजे त्यांचा क्लर्क शरीर प्रकृती अस्वस्थ झाल्याने म्हणजे आजारी पडल्याने फार त्रासून गेले होते आणि आपली प्रकृती सुधारण्यासाठी रजेवर येथे शिर्डीला बाबांजवळ राहिले होते. वकिलांच्या खोलीत त्यांच्याबद्दल गोष्टी निघाल्या आणि कोणाचा कोणत्याही प्रकारे संबंध नसताना ही चर्चा चालली. औषध पाण्याशिवाय साईबाबांच्या नादी लागून देहाच्या रोगाची संकटे कधी टळतील का? मुन्सफीचे पद म्हणजे क्लर्कचं पद लाभलेल्यांना असले वागणे शोभते का की साईबाबांच्या दर्शनाला येऊ, तिथे बरं होऊ म्हणून रजा मागू, असं काम सोडून नोकरी सोडून शिर्डीला येणं शोभतं का? अशा तऱ्हेने त्या मुन्सफाची निंदा चालली असताना साईबाबांची थट्टाही सुरू झाली. मीही त्यात थोड्या प्रमाणात का असेना भागीदार होतो साईंची थट्टा करण्यात, कारण की त्यांचा क्लर्क रजा घेत होता साई शिर्डींच्या दर्शनाला जाण्यासाठी, रोग बरा होण्यासाठी, आणि त्यासाठी कामावर परिणाम होत होता त्यांच्या जॉबच्या ठिकाणच्या कामावर, आणि त्यामुळे जी काही थट्टा बाकीचे लोक ऑफिसमध्ये करत होते त्यात हे वकील साहेब सुद्धा थट्टा करायला लागले आणि त्यामुळे साईंची पण थट्टा करायला सुरू झाली. आणि त्यामुळे काय झालं हे आता इथे शिर्डीला आल्यावर पुढे सांगत आहेत स्वतः ते वकील. कोणाला? दीक्षितांना वाड्यावर आल्यावर, की मीही त्यात सहभागी होतो त्या थट्टा करण्यामध्ये. या गोष्टीची अयोग्यता बाबांनी मला दाखवून दिली. बाबांचा हा ताशेरा नव्हता, पण माझ्यावर तो अनुग्रह म्हणजे कृपाच होती. कारणाशिवाय उगाच कोणाची चर्चा करू नये आणि कोणाही विषयी दुष्ट विचार मनात बाळगू नये, असं यांनी सांगितलं वकिलांनी त्या, की ते ही गोष्ट साईंच्या या बोलण्यावरून शिकले की बाबा दक्षिणाही देतात, दर्शनाला येतात, नमस्कार करतात आणि वर मागाहून आमच्याबद्दल काही पण शिव्या शापही देतात, असं जे साई त्याला म्हणाले सगळ्यांसमोर
त्याचा अर्थ आता त्याला स्वतःलाच कळला आणि तो त्या वकिलाने दीक्षितांसमोर सांगितला की मी असं करायला नको होतं. शिर्डीला येण्याआधी माझा क्लर्क इथे येतोय, त्या रजा काढतोय आजारपणामुळे आणि साईंचं दर्शन घेतोय, तर त्याची मी थट्टा करायला मीही त्यात भागीदार होतो बाकीच्यांसोबत, तर ते मी चुकलो बा. कोणाचीच थट्टा करू नये, कोणाबद्दल काही वाईट विचार मनात बाळगू नये, असं दीक्षितांना तो स्वतः काय शिकला ते वकील सांगतोय. आणखी एक खात्रीचा पुरावा मिळाला. 100 कोसांचे अंतर असले तरी साईबाबांना सर्वांच्या मनातले ठाऊक असते. ते खरोखरचे अंतर्ज्ञानी आहेत. आणखी एका गोष्टीचा निर्णय झाला. मध्ये पर्वत असो की पहाड असो, साईबाबांच्या नजरेआड काही नसते. सर्व गुप्त गोष्टीही त्यांना उघड उघड होत असतात. असो, तेव्हापासून वकिलांनी निश्चय केला की यापुढे कोणाची निंदा करायची नाही किंवा कोणाविषयी वाईट बोलायचे नाही. आपण कुठेही काहीही केले तरी साईंची नजर चुकवता येत नाही याची त्यांना खात्री पटली आणि कोणतेही वाईट कर्म करण्याचा त्यांचा जोर मावळला आणि चांगले कर्म करण्याची दक्षता उदयाला आली. साईबाबा मागे पुढे हजर असताना त्यांना कोण फसवू शकेल हा विश्वास मनात त्यांच्या पक्का ठसला. या कथेचा संबंध जरी त्या वकिलाशी असला तरी ती कथा सर्व तऱ्हेने, सर्व बाजूंनी आणि सर्वांना सारखीच उपदेशपर आहे. येथील सर्व वकील, वक्ते, श्रोते आणि साईंचे इतर भक्त त्यांचाही असाच निर्णय व्हावा अशी मी खरोखरीच प्रार्थना करतो की कोणाचाही वाईट विचार मनात आणू नये. साईंना सगळं कळतं असं. साई कृपारूपी मेघाचा म्हणजे ढगाचा वर्षाव झाला म्हणजे आपल्या सर्वांचे समाधान होईल. यात काही नवल नाही, परंतु तहानेने व्याकुळ झालेल्या सगळ्यांची तहान भागेल. साईनाथांचा महिमा अगाध आहे, म्हणजे न कळणारा अपरंपार आहे, मोठा आहे. त्यांच्या श्रेष्ठ कथाही अगाध आहेत. साईंच्या चरित्राची सीमाही अगाध आहे, मर्यादा अगाध आहे. साई स्वतः परब्रह्माचे मूर्तिमंत अवतारच आहेत. आता पुढील अध्यायाची कथा श्रद्धाळू श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावी. ती तुमचे मनोरथ पुरविल आणि चित्ताला शांती देईल. साई समर्थांना भक्तांची पुढे येणारी संकटांची परिस्थिती आधीच ठाऊक असते आणि ते थट्टा मस्करी करत, विनोद सांगत, गोष्टी विनोदाच्या करत आणि हसत खेळत दूर करत असत संकटाच्या परिस्थिती. भक्त हेमाडपंत साईंना शरण आलेले आहेत. जे लेखक आहेत ते साईंना शरण आले आहेत. हे कथानक संपूर्ण झाले. पुढील कथेची संगती भक्तांचे संकट निवारण या विषयावर आहे. कृपेचे सागर श्री साई भक्तांची भावी दुर्धर संकटे म्हणजे भविष्यातली कठीण संकटे आधी जाणून त्याबद्दल भक्तांना वेळेवर इशारा देऊन, सूचना देऊन त्यांचे निवारण कसे करतात, त्या संकटातून त्यांना कसे बाहेर काढतात ते पुढील अध्यायांमध्ये ऐका. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा अनुग्रह करणम नावाचा म्हणजे कृपा करण्याचा हा 21वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु.